आपण पाहताय महाधुळा. नमस्कार. महाधुळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 25 जुलै संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आपण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पावसासंदर्भात अपडेट जाणून घेऊया. कोल्हापुरात कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील बालिंगा या पुलावरील वाहतूक आता बंद करण्यात आली आहे, कारण पुलाच्या सुरक्षिततेचे कारण देऊन ही वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. उद्या दुपारी कोल्हापुरात मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलेली आहे. प्रयाग चिखली या गावातील स्थलांतराला आता वेग आलेला आहे. अजूनही काही जण त्या गावात राहिल्यामुळं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे. आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवावा यासाठी आज खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील तर आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली. याशिवाय अजित पवार यांनीही या धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवावा अशी मागणी केलेली आहे. सायंकाळी 5 वाजता कोल्हापूर पंचगंगा नदीचं पाण्याचं पातळी साधारणतः 43 फूट 4 इंचावर पोहोचलेलं आहे. राधानगरी धरणाचे 5ही दरवाजे उघडल्यामुळं आता विसर्ग वाढलेला आहे. कोल्हापुरात संभाव्य पूरस्थिती निर्माण झाल्यामुळं NDRFची एक तुकडी आता दाखल झालेली आहे. त्यामुळं कोल्हापुरात ज्या भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे तेथील स्थलांतर हळूहळू सुरू झालेलं आहे. या सर्व संदर्भात आपण या पुढील व्हिडिओद्वारे माहिती घेऊया. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि कोल्हापूर सांगली या दोन्ही जिल्ह्यातील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील पूर आणि पाण्यासंदर्भातल्या ज्या काय ताज्या घडामोडी आहेत, अपडेट आहेत, ते जाणून घेण्यासाठी महाधुळा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती आता गंभीर होण्याच्या मार्गावर असल्यामुळं NDRFची एक तुकडी आता कोल्हापुरात दाखल झालेली आहे. 35 जणांची ही तुकडी असून गरज पडल्यास दुसरी तुकडी ही आता कोल्हापुरात येणार आहे. कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील बालिंगा पुलावरून रात्री आता वाहतूक बंद करण्यात आलेली आहे, कारण 138 वर्षापूर्वीचा हा पूल आहे आणि पुलाच्या खाली पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळं सुरक्षिततेचं कारण असल्याने हा पूल आता बंद करण्यात आलेला आहे. प्रयाग चिखली गावातील स्थलांतर आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे, कारण तेथे मोठ्या प्रमाणात पाणी आत येत असल्यामुळं या गावातून स्थलांतर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काहींना अक्षरशः गाव न सोडल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिलेला आहे. आमदार सतेज पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांची तर खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांची भेट घेऊन आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवा अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे साधारणतः 3 लाख क्युसेक प्रति सेकंद विसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. सायंकाळी 5 वाजता पंचगंगा नदीचं पाणी 43 फूट 4 इंचावर पोहोचलेलं आहे. यामुळं हळूहळू पाण्याचा एकूण दाब किंवा प्रवाह वाढलेला आहे. राजाराम बंधाऱ्यावरील नवीन पूल सुद्धा आता पाण्याखाली गेलेला आहे. राधानगरी धरणाचे 5 दरवाजे आता उघडलेले आहेत. यामुळं प्रति सेकंद 8640 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर एकूणच महापुराचा धोका निर्माण झाल्यामुळं कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत प्रशासन ही आता सतर्क झालेलं आहे. दुसरीकडे पुण्यातही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. तिथं 4घांचा जीव या पावसामुळे गमावा लागला. कोल्हापुरात नागाळा पार्क किंवा अन्य काही भागात ज्या भागात पुराचे पाणी जाते त्या भागातील स्थलांतर हळूहळू सुरू झालेलं आहे.
आज गडहिंग्लज तालुक्यात एका महिलेचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला। यामुळे सर्वांनीच पावसाच्या या काळात सावधानता बाळगावी असा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडल्यामुळे भोगावती नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आता येत आहे। त्यामुळे उद्यापर्यंत पंचगंगा नदीत हे पाणी येणार असल्यामुळे एकूणच पंचगंगा नदीची पाणी पातळी आता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। याशिवाय कोयनेचा विसर्ग संध्याकाळी सुरू करण्यात आलेला आहे, वारणेचा विसर्ग सुरू झालेला आहे। यामुळे कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची चिन्ह आहेत। यामुळे पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांना जर एकाच वेळी भरपूर पाणी आलं तर महापुराचा धोका वाढण्याची चिन्ह आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलेलं आहे। या पार्श्वभूमीवर राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानं आता सर्वांनीच काळजी घ्यावी असं एकूण आवाहन लोकप्रतिनिधी, प्रशासन या सर्वांनी आता केलेलं आहे। धन्यवाद।